मैराडोह प्रकल्पावर लघुसिंचन विभागाचे दुर्लक्ष, अवैध माती मुरुम उत्खननाकडे डोळेझाक. मालेगाव तालुक्यातील सविस्तर वृत्त अशी की सन 2016 मध्ये प्रकल्पाची गळभरणी पूर्ण झालेली आहे. प्रकल्पामध्ये काळ उपसा संदर्भात भिंतीलगत मोठ्या प्रमाणात मातीचा उपसा सुरू असून भिंतीमुळे धोकाही निर्माण झालेला आहे. ही काळी माती उपसण्यासाठी जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात चुकीच्या जागेवरील माती उपसा चालू असून मौजे किंवा गट क्रमांक 223/225 मधील शेतकरी नावे पुंडलिक घोगे, रमेश घोगे, लक्ष्मण घोगे, मोतीरामजी घोगे, सुरेश घोगे, बाबारावजी घोगे, विठ्ठलरावजी घोगे हे सर्व शेतकरी मंडळी मैराडोह येथील रहिवासी असून यांच्या वहीवरती करत असलेल्या जमिनीमधील माती मुरुम उपसा होत आहे. तोही भीतीलगत. त्यामुळे शेतकऱ्यांना ह्याचा जमिनीशिवाय जगण्याचा कोणताही आधार नाही. बाकीची जमीन प्रकल्पात गेली. जर या प्रकल्पाचे पाणी शेती परत असलेल्या शेतामध्ये पाझरले तर शेती कोणत्याही कामाची राहणार नाही. या अगोदरही असे प्रकार घडले आहेत. हे उत्खनन गावाच्या बाहेरील काही लोक गरजेप्रमाणे करत असतात, परंतु प्रकल्पाअंतर्गत करत असलेले अधिकारी यांचे कायमचे दुर्लक्ष आहे. दिनांक 9/5/2022 ला या संदर्भात तक्रार केली होती. त्याची दखल घेतल्यामुळे यावेळी काहीसा दिलासा मिळाला होता, परंतु परत एरे माझ्या मागल्याप्रमाणे तोच कितवा गिरवत असून अवैध उत्खनन सुरू आहे. याची तक्रार दिनांक 10 एप्रिल 2024 ला दिली आहे. आता निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आता तरी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, उपविभाग जागा होऊन दखल घेईल का हा प्रश्न सध्या स्थितीत आहे. अनुत्तरित हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. इंडियन न्यूज 24 साठी रिसोड प्रतिनिधी नारायणराव हरू पाटील. पाहत राहा इंडियन न्यूज 24. लक्षात घेऊन मला योग्य ते जी माझी उर्वरित राहिलेली प्रकल्पामधून राहिलेली जमिनी तिचे भविष्यात नुकसान होणार नाही याची शासनाने दखल घ्यावी अशी मी शासनाकडे विनंती करतो. मी पुंडलिक मोतीराम घोगे, मैराडोह मालेगाव जिल्हा वाशिम येथील रहिवासी असून मैराडोह प्रकल्पामधून फार मोठ्या प्रमाणात